कोगनोळी हनबरवाडी या गावची असणारी जे काय सिद्धबिरदेवाची यात्रा करत असताना आज आपण यात्रेची सांगता करून ज्या ठिकाणी सिद्धबिरदेव कुठल्या रूपात कुठल्या वेशात आणि काही कारणास्तव फार पूर्वीच्या काळाला ज्यावेळी सतीयुग होतं त्यावेळी असणारा हा पिडाप मळा ही पिडाप भक्त या ठिकाणी असणारा जो सिद्धबिरदेव पहिला प्रथम इथं पाऊल ठेवले आणि खऱ्या अर्थानं जर मांडलं तर सिद्धबिरदेवाची असणारी ही जी काय पहिली मेन मूळ गादी ही पिडाप मळ्याला आहे आणि ही मूळ गादी असल्या कारणानं या पिडाप बंधूंनी सुद्धा सर्वांनी श्रद्धेनं भक्तेनं ह्या भगवंताची सिद्धबिरदेवाची त्यांनी त्यांच्या श्रद्धेनं जमल तसं त्या भगवंताची सेवा करतात. वर्षाला यात्रेला किमान नाही म्हटलं तर 1000 लोकांचा फक्त निमित्त वाघापुरे समजून 1000 लोकांचा महाप्रसाद करतात. तन मन धन अर्पण करून सिद्धबिरदेवाची ते सेवा करतात. 3 वर्षाच्या नेमानं हिथं पिडाप मळ्याला भंडारा उत्सव साजरा करतात आणि त्यावेळी सुद्धा अन्नधर्म मोठ्या प्रमाणात त्यांनी त्यांच्या माध्यमातून केला जातो. म्हटलं तर हे जैन समाज, पण आम्हाला सुद्धा काही लोक विचारतात ही जैन पण ही लोक ही धनगरी पेशा कसा समजतात, तर आम्ही त्यांना सांगतोय हे फक्त महिलाला जैन आहेत पण निम्म धनगर आहेत, निम्म ते देवाचं पुजारी आहेत, सेवक आहेत आणि इथल्या ह्या जाग्याचा या पिडाप मळ्याचा महिमा फार मोठा आहे. म्हणून ह्या जाग्याची ताकद सुद्धा फार मोठी आहे आणि पूर्वीपास जशा पद्धतीनं या सिद्धबिरदेवाची जे काही परंपरा आहेत, ज्या काही विधी आहेत त्याने त्या जोपासल्या पाहिजेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्या धाडसानं शक्तीनं भक्तीनं देवाला त्यांनी घोडा अर्पण केला आणि त्याची सुद्धा निगा त्याने करत आहेत. अशीच भगवंत सिद्धबिरदेव या पिडाप भक्तांच्या वरती कुटुंबावरती छत्र छाया धरू देत आणि येणारे सगळं कार्य त्यांच्या हातून पार पडू देत हीच या यात्रेच्या निमित्तानं सिद्धबिरदेवाच्या चरणी प्रार्थना करून मी त्याच्या चरणी नतमस्तक होतो. सिद्धबिरदेवाच्या नावाने सिद्ध महाराज की जय.